नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिपाई, हमाल, त्यासोबत लिपिक, त्यासोबत स्टेनोग्राफर आणि वाहन चालक या पदासंदर्भातली अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालय, त्याचसोबत या ठिकाणी नागपूर खंडपीठ असेल, औरंगाबाद खंडपीठ असेल, या ठिकाणी ह्या ज्या जागा भरल्या जात आहेत, जवळपास 2300पेक्षा जास्त जागा आहेत. यासाठी मोठी बातमी समोर आलेली आहे, आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जसं की आपण पाहिलं, शिपाई हमाल या पदासाठी फक्त 7वी पासवरती तुम्हाला या ठिकाणी हा जॉब भेटणार आहे. हा परमनंट जॉब असणार आहे. 16,600 ते 52,400 प्लस याच्यामध्ये तुम्हाला भत्ते असणार आहेत. यासाठी तुम्ही अर्जही केलेला असेल, परंतु 5 जानेवारी या ठिकाणी ही लास्ट डेट होती. त्याच्यानंतर तुमचा जर अर्ज करायचा राहिलेला असेल तर त्याबद्दल आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे तुम्हाला एका दिवसाची मुदतवाढ सध्या देण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी हायकोर्टाची या ठिकाणी ही नोटीस आलेली आहे. तर बघा याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, 6 जानेवारी 2026पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करण्यासाठीची मुदतवाढ दिली गेलेली आहे. 5 वाजेपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन 6 जानेवारीला करायचे आहेत. तर बघा 5 जानेवारीला आपण जर बघितलं, शेवटच्या तारखेला जे जे अर्ज करत होते त्यांना खूप साऱ्या अडचणी येत होत्या. जसं की या ठिकाणी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन ॲड होत नव्हतं, फोटो अपलोड होत नव्हता, अजून बरेचसे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येत होते. परंतु आता तुम्हाला सध्या 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ आहे. म्हणजे ह्या एका दिवसामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि 6 तारखेलाही तुम्ही जर या ठिकाणी शेवटच्या काही तासामध्ये अर्ज करायला घेतला तर तुमचा अर्ज भरला जाणार नाही. लक्षात राहू द्या. त्याच्यामुळे तुम्हाला अगोदरचा अर्ज भरायचा आहे, जेणेकरून तुमची पूर्णपणे वेबसाईट जी आहे ती चालू असेल त्याच वेळेस तुमचा अर्ज स्वीकारला जात आहे. तर बघा याच्यामध्ये विविध पदं आहेत, जसं की वाहन चालकचं देखील पद आहे. याच्यामध्ये टोटल वाहन चालकमध्ये पहा, मुंबईसाठी 26 जागा आहेत, नागपूरसाठी 5 जागा आहेत, औरंगाबाद खंडपीठासाठी 6 जागा आहेत. तर यासाठी पात्रता तुमची कमीत कमी तुमची 10वी झालेली असणं गरजेचं आहे. त्यासोबत तुमच्याकडं लायसन देखील असणं गरजेचं आहे, अनुभव देखील असणं गरजेचं आहे. यासाठी तुमची लेखी परीक्षा देखील होणार आहे. लेखी चाचणीसाठी या ठिकाणी विविध वस्तुनिष्ठ पर्यायाचे प्रश्न तुम्हाला असणार आहेत, जसं की वाहनाची देखभाल, किरकोळ दुरुस्तीविषयक ज्ञान, त्याचसोबत या ठिकाणी मुंबई, नागपूर किंवा इतर ठिकाणी तुम्ही ॲप्लाय करताय तेथील महत्त्वाची स्थळे आणि रस्त्याची माहिती आणि सामान्य ज्ञान याच्यावरती देखील प्रश्न तुम्हाला असणार आहेत. त्यासोबत तुमचा पूर्व अनुभव जो असेल त्याचे 10 गुण असणार आहेत. मोटर वाहन परीक्षण याच्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्टसाठी 10 गुण असणार आहेत आणि मुलाखतीसाठी 10 गुण, अशी म्हणून 50 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे. तर हे वाहन चालक पदाबद्दलचं झालं. इतर पदांची देखील माहिती आपण पुढं बघूयात. त्याच्या अगोदर तुम्हाला जर महत्त्वाचं पुस्तक हवं असेल, जसं की वाहन चालक पदभरतीबद्दल, तर सचिन कुरुम सर लिखित विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी वाहन चालक भरती हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या विभागातील वाहन चालक पदभरतीसाठी उपयुक्त आहे. कुठलीही परीक्षा असेल, सरळ सेवेची असेल किंवा इतर परीक्षा असेल, याच्यामध्ये वस्तुनिष्ठ पर्यायी स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. हे पुस्तक तुम्हाला प्रत्येक बुकस्टोरमध्ये उपलब्ध आहे किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. त्यासोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये असतो. सामान्य ज्ञानचं 1 लायनर स्वरूपामध्ये देखील पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2023 पासून 25पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेमधील या ठिकाणी घटक आणि उपघटक निहाय GSचे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक बुकस्टोरमध्ये पाहायला भेटतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. तर बघा आता पुढचं जे महत्त्वाची पदं आहेत ती म्हणजे जसं की तुमचं शिपाई हमाल पद असेल, हे 7वी पासवरती पद भरलं जात आहे. याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही मुंबईसाठी 570 जागा आहेत, सर्वात जास्त जागा आहेत इथे. त्यानंतर नागपूरसाठी 115 जागा आहेत, औरंगाबाद खंडपीठसाठी 202 जागा आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला दिव्यांगांसाठी आरक्षित 4% पदं आहेत. निवड यादीमध्ये किती पदं असणार आहेत बघा, 547 फक्त पदं असणार आहेत मुंबईसाठी 570 पैकी, आणि प्रतीक्षा यादीमध्ये अजून 137 पदं ठेवली जाणार आहेत. म्हणजे 547 प्लस 137 इतकी पदं त्या ठिकाणी असतील. तसंच इतरसाठी देखील या ठिकाणी आहे आणि 7वी पासवरती तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येणार आहे. त्याच्यानंतर पहा, लिपिक पदासाठी देखील आपण जर बघितलं, सर्वात जास्त जागा मुंबईसाठी 830 जागा आहेत. याच्यापैकी तुमचे सिलेक्शन 797 जागांवरती होणार आहे आणि 200 जणांना या ठिकाणी वेटिंगमध्ये देखील ठेवलं जाणार आहे. इतर ठिकाणी देखील वॅकेन्सी तुम्हाला इथं पाहायला भेटतील. आणि महत्त्वाचं म्हणजे लिपिक पदासाठी सर्वात जास्त पेमेंट या ठिकाणी आहे. ग्रुप Cची पोस्ट या ठिकाणी असणार आहे.
29,200 तुमचा हा बेसिकच पेमेंट या ठिकाणी आहे. प्लस याच्यामध्ये सर्व भत्ते असणार आहेत. तुमचा पेमेंट वाढत जाऊन 92,000पर्यंत जाणार आहे. प्लस प्रत्येक महिन्यामध्ये तुमचे या ठिकाणी भत्ते देखील ॲड होत राहणार आहेत. याच्यासाठी तुमची मात्र पदवी लागणार आहे आणि तुमच्याकडे इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. 4Tचं या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मग ते या ठिकाणी GCC असेल किंवा TBC असेल किंवा गव्हर्मेंट सर्टिफिकेट असेल तरी देखील तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे. तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. त्याचसोबत या ठिकाणी स्टेनोग्राफरची देखील पदं भरली जात आहेत, ज्याच्यामध्ये हायर ग्रेड स्टेनोग्राफर आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफर. तर 1 तारखेपर्यंत सध्या मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पाहू शकता वेबसाईट जी आहे ओपन होते सध्या. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतो आहे, तिथून तुम्हाला अर्ज करता येईल. अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.